शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. परिहार झाला अवघा दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. तुका मने वाणी गेलो आता झालो धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरणा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरणात श्री गुरुचरण नमस्कारून आता उपाय बरोबर संतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमृतची परमूर्तू.
गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या कर्मकांडाच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री संत देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा असा अभंग आहे. जीवनामध्ये शेवट गोड कशानं होईल, झालाय का, होईल का आणि कशानं होईल असा हा संबंधित मार्ग दाखवणारा हा अभंग चिंतन सेवेसाठी निवडला. या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजचं हे चिंतन कर्मकांडाचं आहे. सर्वांचे प्रेमी महाराष्ट्रात ज्यांचा प्रसार आहे भागवत धर्माचा, कीर्तन भागवत रामायण कथान सर्व ग्रंथाचा, असे आपले सर्वांचे प्रेमी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज माऊली राऊत यांच्या मातोश्री कौशल्याबाई विठ्ठलराव राऊत यांचं देह अवसान होऊन देह निधन होऊन आज 14व्याचा कार्यक्रम, अर्थातच गोड जेवण. त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर माऊली राऊत आणि आसारामजी विठ्ठलराव राऊत दोन संबंधित मुलं, आदी करून संबंधित सर्व नातेवाईक मंडळी, सर्व पाहुणे मंडळी, सर्व सालगाव येथील सर्व मंडळी, परिसरातील सर्व मंडळी आणि आज या माऊली महाराजांच्या प्रेमास्तव महाराष्ट्रभर ज्यांचा प्रसार चालू आहे भागवत धर्माचा, असे नामांकित सर्व आचार्य मंडळी माझ्यासमोर बसलेली. त्यामध्ये हरिभक्तीपरायण रामप्रसादजी महाराज होंडेगावकर उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज सातोनकर उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण निवास महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण जंगले महाराज मोठेवाडीकर उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण पंकज महाराज थोरे उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण विष्णुकांत महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण दत्ता महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण योगेश महाराज उपस्थित आहेत. आदी करून सर्व गायक गुणवान वादक सर्व मंडळी उपस्थित मंडळी. हरिभक्तीपरायण मारुती बाबा फार लांब मारुतराव महाराज उपस्थित आहेत आणि ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतात. अगदी थोड्या वेळात आपले सर्वांचे श्रद्धेय महामंडलेश्वर स्वामीजी थोड्याच वेळात येत आहेत. विठ्ठला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. जीवनामध्ये शेवट कशानं गोड होईल असे काही सुंदर असे प्रमाण आहेत. शेवट तो होतो तुझी येणे गोड. कशानं गोड होणार? जेव्हा जीवनामध्ये देव आपल्या सानिध्यात येणार तेव्हा शेवट गोड होणार. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. त्याच्यासाठी साधला हा पर्व काळ, कमी थोडा साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. तुकाराम महाराजांना जीवनभर नामचिंतन केलं. अहोरात्र नामचिंतनाचा अट्टास धरला म्हणून तुकाराम महाराज एका प्रमाणात म्हणतात, माझा शेवट गोड झाला याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केला. यासाठी केला होता यासाठी केला होता
याच्यासाठी केला होता अट्टहास. मी याच्यासाठी अट्टहास केला म्हणतात, प्रयत्न केले. कशासाठी? शेवट गोड व्हावा. काय काय गोड व्हावा हे सगळ्याला वाटतं, पण प्रयत्न मुळीच नाहीत. कशाचे उदाहरण सांगायचे पुष्कळ येतं. कीर्तन गोड व्हावा वाटत असन तर, कीर्तन चांगलं व्हावा वाटत असन तर अभ्यासही चांगलाच पाहिजे. पक्वात चांगला गोड वाजवायचा असेल तर बोल सुद्धा चांगलेच पाहिजे. अहो प्रमाण देखील चांगले म्हणताना पाठांतर तशाच पद्धतीचं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये गोड होण्यासाठी प्रयत्न चांगल्या पद्धतीचे पाहिजेत. इथे तुकाराम महाराजाला तृप्तीचा ढेकर आला. मी याच्यासाठी प्रयत्न केले आणि आता मी त्या पदापर्यंत पोहोचल्यामुळे तुका म्हणे धावा आणि पुढे आहे विसावा. महाराज म्हणतात या ठिकाणी मी आज विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचलो. मी जन्मभर अहोरात्र दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नित्य नेमान मी नामचिंतन केल्यामुळे माझा शेवट गोड झाला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग चांगलं होण्यासाठी जीवनामध्ये प्रयत्न सुद्धा चांगलेच पाहिजे. इथे कर्मकांडाचं चिंतन कीर्तन असल्यामुळे शास्त्रकारांना असं गरुड पुराणामध्ये सांगितलंय, 2 संस्कार आहेत, 2 कर्म आहेत आणि 2 मार्ग आहेत. 2 संस्कार आहेत, 2 कर्म आहेत आणि 2 मार्ग आहेत. संस्कार 2 येतं, मेल्याच्या अगोदरचे संस्कार येतं आणि मृत्यूनंतरचे काही संस्कार येतं. तसे शास्त्रामध्ये एकूण संस्कार 16 सांगितले. 16. जन्म झाल्याच्या नंतरचा पहिला संस्कार येतो 12व्या दिवशी, त्याचं नाव आहे नामकरण विधी. हा पहिला संस्कार. दुसरा संस्कार येतो तो 16 संस्कारापैकी विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार येतो त्याला अंत्येष्टी संस्कार म्हणतात. मृत्यू अंत्येष्टी संस्कार एवढाच फरक आहे. विवाह संस्कारामध्ये मुख पूर्व पश्चिम असतं आणि अंत्येष्टी संस्कारामध्ये मुख दक्षिण उत्तर असतं. संस्कार म्हणतात त्याला. हे 3 संस्कार जन्मल्यापासून. आता सांगा 16तून 3 गेले 13. म्हणून करावं लागतो 13वा. 13. 3 गेले संस्कार. अंत्येष्टी यज्ञ झाला. त्यानंतरचा दुसरा संस्कार मेल्याच्या नंतरचा. पहिला संस्कार येतो मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी, त्याला सावडणे म्हणतात. पहिला संस्कार सावडणे. त्यानंतरचा दुसरा संस्कार दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी शरीर जाशी त्याशी समर्पिले. 10वा. दुसरा संस्कार. आणि तिसरा संस्कार येतो प्राण गेल्याच्या नंतर. या शरीराची हालचाल बंद केव्हा होते, शरीर पडतं केव्हा. या शरीरामध्ये 10 प्राण आहेत. 10. 5 उप, 5 मुख्य. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्म, कुरकल, देवदत्त, धनंजय. 9 वायूचं काम जिवंतपणे आणि एका वायूचं काम मेल्यानंतर आहे. त्याचं नाव आहे धनंजय. त्याचं एकच काम आहे, मृत्यू झाल्याच्या नंतर, प्राण निघून गेल्याच्या नंतर प्रेताला फुगवणं. हे धनंजय नावाचं काम आहे, वायूचं काम.
आणि सगळ्यात अतिशय महत्वाचा वायू आहे तो कुठे राहतो आणि काम कोणतं करतो आणि बातमी कोणती देतो हे ते प्राण नावाच्या वायूवरून आहे. तो प्राण नावाचा वायू हृदयामध्ये राहतो. 21,600 श्वासोश्वास घेतो आणि रात्र आणि दिवस मिळून सोडतो. त्याचं नाव आहे प्राण. आणि आतला श्वास बाहेर न जाणे आणि बाहेरचा श्वास आत न येणे याला तुकोबराय बोलतात. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव मशानीचा. हा प्राण निघून गेला की तुकोबरायांची भाषा आहे पडोनी जाईन कलेवर. कलेवर म्हणजे शरीर. देह शब्द आहे, कलेवर शब्द आहे, कुटी शब्द आहे, काया शब्द आहे, कुडी शब्द आहे, बरेचसे शब्द आहेत देहाला. महाराजांचे प्रमाण येतो. नाथ महाराज याला घर म्हणतात. घर कोणतं? मोडकेश घर तुटकेच छप्पर देवाला देवघर नाही. नाथ महाराजाचं घर, तुकोबारायाचं घर. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार घर. नामदेव महाराजांचं घर. आऊट हात घर जायाचे कोपट 2 दिवस फुकट भोगाकारे. आढे मोडले घर झांजर झाले आणि वारा आला त्याने निघून गेले. आढे मोडले या घराचे. खचला पाया पडली भिंती. महाराज म्हणतात या घराचा पाया खचित झाला आता ते पडण्यासाठी झाला म्हण हे घर आम्हाला नको. तसंच नाथ महाराजांचं घरे. कोणाचे घरदार मर गजळ संसार तुझा तू विचार करी बापा. आणि काल्याच्या कीर्तनात एक घर आलेलं आहे. देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. महाराज म्हणतात कोणाचं घरदार? कोण कोणाचं? कोणी नाही कोणाचं. घर आपलं नाही, शरीर आपलं नाही, इंद्रिय आपले नाही, नाते आपले नाही, देह संबंधीचे नाते हे आपलं नातं नाही. महाराज म्हणतात देह हाडाची मुळी आणि मी म्हणून कोटाळी हे आपलं कोणी नाही. म्हणून जीवनामध्ये शेवट गोड होण्यासाठी आमच्या नामदेव महाराजांना काकड्याच्या प्रमाणात सांगितलंय 6 गोष्टी मिथ्या जाणा आणि पांडुरंगाला शरण या तरच तुमचा शेवट. धनदारा सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. रिघाया शरण पांडुरंग. लक्ष करा सोडवन. रिघाया शरण पांडुरंग. महाराज म्हणतात 84 लक्ष येऊन फिरून 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 महाराज म्हणतात तो रस्ता सापडायचा असतो आणि तो रस्ता काही माणसाला सापडत नाही. किती हिंडावं लागतं. हिंडता देशांतरे अजून सापडला नाही मार्ग सोड. कोणते हित केले बापा ते सांग. कोणते हित केले बापा ते सांग. कोणते हित केले
तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. तुमच्या शेजेला दोन्ही लोभिष्ट नारी, त्यांच्या योगी दुःखे तुमच्या नगरीत भारी. माय बाप चुकवा की एवढी खेप चुकवा. खेपा बऱ्याच आहेत, खेपा पुष्कळ आहेत. 84 लक्ष योनी फिरून 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 बहुता जन्मांती जन्मलाशी नरा, किंवा बहुता जन्मांती जोडी लागली ही हाती. बहु केला फेरा येथे सापडला थारा. आता या ठिकाणावर आलो, आम्ही या ठिकाणावर आलो. आता हे जन्म आम्हाला मिळाला, आता बाकीच्या गोष्टी कोणत्या करायच्या नाही. इथं शेवट गोड कशानं होईल त्यासाठी महाराज म्हणतात हा मनुष्य जन्म आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत जर झालं तर महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. कशावरून? माझे मरण पाहिले मी. आपलं मरण स्वतःच आपण बघतो. ज्ञानोबारायांचा अभंग आहे, कानी घालून या बोट नादजो न ऐकावा, न दिसा जाणावा 9 दिवस. आपलं मरण आपण पाहतो. तसे तर महाराजांचे पुष्कळ प्रमाणे मरणाही आधी राहिलो मरुनी, किंवा मरणा हाती सुटली, किंवा मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. थाव पुसले बूड पुसले ओस ओसले देह भाव. महाराज म्हणतात जी काही अविद्या आहे, अहंकार आहे, थाव आहे, अविद्या आहे, बूड आहे, हे सगळं पुसल्या गेलं महाराज म्हणतात. आणि माझं मरण मरून गेलं. खरं तर देह तादात्म्यानं आम्ही केव्हा सोडून दिलं, फक्त उरलो उपकारा पुरता. मरण माझे मरून गेले. बरं झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय झाला. मरण येणार नाही का? ज्ञानोबाराच्या प्रमाणे मरण येण्याआधी मरण न येता सावधान वा. मरण येण्याच्या अगोदर आणि मरण येण्याच्या अगोदर मरण येत नाही. अगोदर निरोप येत असतो. निरोप कीर्तनकार येरी येत नाही, 15 दिवसानं निरोप असतो. तरी टाइम चुकूनच येतो. निरोप येतो. निरोप मरण येण्याच्या अगोदर निरोप असतो. काय निरोप? जरा कर्ण मोले जन्म, जरा,
व्याधी मृत्यू. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू 4 अवस्था आहेत. त्यापैकी जरा नावाची अवस्था लागली की डोक्याचा पांढरा केस कानाजवळ आला आणि हळूच सांगू लागला, जरा करणं मूळ. हळूच सांगू लागला की आता तुम्ही मी काय केलं याच्यावर आहे. आता तुम्ही सावध व्हा. सावध कोण कोण करतं माहितीये का तुम्हाला? सावध करणाऱ्याकडे आपलं ध्यान नाही. आपल्याला प्रत्येक जण सावध करते. पाहुणे करतेत, महाराज करतेत, घरातले करते, सगळे करतेत. पुन्हा तुमच्या संबंधित इंद्रिय सुद्धा तुम्हाला सावध करते. डोळे सुद्धा सांगतेत. आता पुष्कळ पाहिले, पाय सुद्धा सांगतेत आता लय फिरला बसा. तरी ते म्हणते नाही, जुनी सवय. पाय सुद्धा, हात सुद्धा थर 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 कापत येत. हात सुद्धा सांगतेत, डोळे सुद्धा सांगतेत, कान सुद्धा सांगतेत, सगळे इंद्रिय सांगतेत. आता काही खरं नाही. म्हणून तुकोबाराने शेवटचे निदान दिले, हे तर सांगतेनच सांगते, पण डोक्याच्या केसाला काही कळत नाही. ते सुद्धा सांगते तुम्हाला मृत्यूची या भेटी जवळ आली. आता मरण तुमचं जवळ आले, तुम्ही सावध राहा. आणि नाथ महाराजांच्या गाठ्यात एक पक्षीनी ती सुद्धा तुम्हाला सांगायला येते. तिचा थोडासा विस्तार सांगतो तुम्हाला. विठाला तुमचं आमचं मरण येण्याच्या अगोदर जीवनामध्ये तुम्ही आम्ही काय केलंय, चांगलं किती केलंय, वाईट किती केलंय, दररोजचं लिखाण चित्रगुप्त लिहून ठेवतात. चित्रगुप्त लिहून ठेवतात. आणि चांगलं काय वाईट काय सगळा कागदपत्र सगळं रजिस्टर ते दूताच्या हातात देऊन, ते यम दरबाराच्या हातात देऊन वर धर्मराजाकडे जात. आणि धर्मराजानं ते सगळं दप्तर पाहावा तपासून आणि मग त्याला सांगाव, या तिथीला, या वाराला, या दिवसाला, इतक्या वाजता यायला घेऊन या. यमाच्या हातात ती चिठ्ठी. अगोदर मरण येत नाही. अगोदर काय होते, चिठ्ठी येत असती. चिठ्ठी समजा एखाद दिवस आपलं घर रोडवर जर असन तर अगोदर नोटीस येते 2-3 महिन्यानं, इथून रोड जात आहे, आपली जागा, आपलं घर मागे सरकून घ्या. हे म्हणला नाही सरकलं तर काय होईल, नाही सरकलं तर तेच होईल, जेसीबी येणार आणि पोलीस येणार. मग यमाच्या हातात निकाल दिला. यमाकडे भरपूर गावं असल्यामुळं त्याच्या हातात एक दासीने, दासी ती पक्षिणी शक्यतो झाडावर राहती, शक्यतो गंगेच्या तीरावर राहती. काम असल्यातच गावाकडे येती आणि तिचं काम करून ती परत जाती, असा नाथ महाराजांचा उल्लेख. एका ग्रामावरी जाऊन, एक नदी तीर पाहून, दोन्ही पायात खडा धरून, टिटवी यमाची ताराळी, टिटवी यमाची ताराळी, यमाची ताराळी, टिटवी यमाची ताराळी, टिटवी यमाची ताराळी, टिटवी यमाची ताराळी. टिटवी यमाची ताराळीनं त्या दासिनीने ती सूचना दिली आणि तेव्हा त्याचा मृत्यू आला. मृत्यू अटळे आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे. जो जो जन्माला आलाय त्याला त्याला मृत्यू ही निश्चित. असं वाक्य, मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पत्ता. मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पत्ता. मनात जर काय त्याच्या आलं रचा लावितो चित्ता.
कर्माच तू फल भोगावया कार्य रडशी धडधडा नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा पाण्याचा बुडबुड पाण्यावर आलेला तरंग बुडबुडा किती दिवस थांबणार किती मिनिटं थांबणार तसा हा प्राण कधी निघून जाईल हे सांगता येत नाही काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखंडी तव हे सरे महाराज म्हणतात ग्रास गिळू सत्ता हत्ती नाही थोडस सुद्धा आपल्या स्वाधीन नाही मग मृत्यू येणारच नाही का मृत्यूला चुकवता येत नाही पण मृत्यूला चुकवताना माणसानं उपाय सांगितले आमच्या आळंदीचे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज मरण येणार नाही असं नाही पण कोणत्या अवस्थेनं मरण यावा ही भाषा ज्ञानोबाराने वापरली कोणती अवस्था पाहिजे त्याला दृष्टांत दिला एक दिवा ठेवला दिवा लावला आणि त्या दिव्यावरती एक टोपलं झाकून ठेवलं आणि एका ग्रस्ताला विचारलं या टोपल्या खाली ठेवलेला दिवा चालू आहे का बंद आहे अंदाजा काय सांगता येईल दिवा लावला आणि वरती टोपलं झाकलं आणि नंतर विचारलं टोपल्या खाली झाकलेला दिवा चालू आहे का बंद आहे काय उत्तर आहे आपल्याकडे सांगता येत नाही ज्ञानोबा तेच म्हणले जाणत नाही झाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला केव्हा आणि या रीती पांडवा देह ठेवी जसा टोपल्या खाली दिवा ठेवलेला आहे ती ज्योत केव्हा बंद झाली हे कळालं नाही तसा मृत्यू यावा टोपल्या खाली दिवा झाकलेला हे आपल्याला दिसत नाही म्हणून कळालं नाही म्हणून ज्ञानोबारायानं पुन्हा ओवी दिली म्हणले आता टोपलं नाही ध्यानात ठेवा 2 दिवे लावले 2 दिवे लावले समोर ठेवले आणि एका व्यक्तीला बोलवलं म्हणले या 2 दिव्यापैकी याच्यातला हे अगोदर लावला का हे टोपल्या खालचं सांगता येणार नाही पण आता हे दिसते 2 दिवे आहेत ना हे तर सांगता यावा ना ज्ञानोबा म्हणतात हे सुद्धा सांगता येत नाही आदिल कोण नो ओळखी जे दीपा दीप लाविजे अगोदरचा कोणता आहे आणि नंतरचा कोणता आहे हे देखील सांगता येत नाही पुढचं उदाहरण दिलं सांडोनी अंगाची खोळी आणि सरपरिगारी यावं जशी सरप कातणीवर आल्याच्या नंतर सरप कातण टाकून देतो तेव्हा हे शरीर ही खोळ ही घोंगडी हे सगळं केव्हा पडले हे कळू नये विठाला अशा पद्धतीचं मरण येणं अशा प्रतीचा मृत्यू होणं यालाच काय म्हणतात शेवट
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड होण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न केलेत आणि त्या मृत्यूला सामोरी जाऊन माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. जीवनभर माणसाचे प्रयत्न चांगल्या पद्धतीचे असले तर शेवट निश्चितच गोड होतो. पण कर्म जर वाईट असन, वागणं वाईट असन, बोलणं वाईट असन, सगळ्या गोष्टी जर वाईट असतील तर शेवट गोड होऊ शकत नाही. अंतकालाच्या वेळेला शेवट जर गोड व्हायचा असेल तर नामदेव महाराजांचा अभंग आहे. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणुनी. प्रत्येकाला वाटतंय शेवटला आम्हाला नाव घ्यायचं, शेवटला नाव घ्यायचं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. आणि अंतकाळाच्या वेळेस शेवटला देवाचं नाव येण्यासाठी अगोदर पासून त्याचा प्रयत्न पाहिजे, तेव्हा ते नाव. नाही तर राम राम सुद्धा म्हणता येत नाही, मरा मरा हा शब्द निर्माण होत असतो. म्हणून त्याला शेवटचे प्रयत्न चांगल्या पद्धतीचे असले तर जीवनामध्ये शेवट गोड होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता मी निघालो आलो निजाच्या माहेरा. आणि पूर्ण तयारी झाल्याच्या नंतर देवाकडे प्रार्थना केली. आणि शेवटच्या वेळेला तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग परमात्मा मला प्रसन्न झाला. एवढंच नाही तर मला नेण्यासाठी आला. नेण्यासाठी तर आलाच आला, पण नेण्यासाठी त्यांनी मला विमान पाठवलं. प्रयाणकाली देवे याला म्हणते शेवट गोड. देवाकडे जावा, देवाकडे तर जावाच जावा, पण शेवट गोड होतो देवानं त्याला न्यायला यावा. देव न्यायला आले. आपल्याला पाहुणे वाटा लावायला येणत हो ना. बळद फोन करू लागतोय, रस्ता माहित नाही इथं घ्या, तरी म्हणतो थोडं पुढे या तुम्ही. मी म्हणलं माहित नाही रस्ता. महाराज सरळच यावं तुम्ही, मी पुढेच उभा आहे. आव सरळच या म्हणलं, त्यानं घरीच आणून भिडलं. मग म्हणतो राम राम. कोणी ये नाही. जीवनामध्ये शेवट गोड होण्यासाठी देव याला, देव आले नाही. अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सेत झाला. असं कसं सुता सुता ना, त्याला माहिती ना काहीच नाही, मग काहीच नाही. अंतकाळाच्या वेळेला देव आम्हाला प्रसन्न झाला आणि त्याची लक्षणं सांगितली. कोणती? उमटती चिन्हे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
आता येतील न्यावया, पण कुठे? आपुल्या जाईन मी आता. मी माझ्या माहेराला निघालो, मी माझ्या निजधामाला निघालो. म्हणून प्रत्येकाला विचारलं, तुम्हाला यायचं का? तुम्हाला यायचं का? तुम्हाला यायचं का? बाकीच्या लोकांना वाटलं इथं ठीक आहे, वरती कशाला जायचं. पण तुकाराम महाराज म्हणले, माझं कार्यकाळ संपला, मी आता निघालो, मला देव नेण्यासाठी आले. महाराज म्हणतात, मी आता चाललो कुठं? वैकुंठाला. असं प्रमाणे तुका वैकुंठाशी गेला. काय अगोदर? आणि तुका जातो वैकुंठाला. महाराज म्हणतात, त्यांनी वैकुंठाला गेले म्हणून त्यांच्या जीवनातला तुकाराम महाराजांचा शेवट गोड झाला. आणि तुमचा आमचा शेवट जरी गोड व्हायचा असेल तर अशाच पद्धतीनं माहेराला जाण्याचे प्रयत्न करा. म्हणून आपुल्या माहेरा जाईन आता. निरोप या संता हाती आला. विचारलं, सांगा ना, तुम्ही स्वतःला मोठं म्हणून घेतात, तुम्ही संकादिकेत सगळ्या गोष्टी येतात, मग एवढं सांगा ना. तुम्ही संकादिक स्वतःला चांगलं म्हणून घेतात, मग एवढं सांगा ना. माझं पत्र आहे, एवढा निरोप पाठवा ना. सांगा देवा नमस्कार आणि एवढा करा उपकार. आता तुम्ही संकादी म्हणून मी माझ्या माहेराला चाललो. त्या अवस्थेनं प्रत्येकाला मरण यावा म्हणून तुकाराम महाराजांची भाषा आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा. आणि तिथे गेल्याच्या नंतर मला बऱ्याच गोष्टीचं जरा काय वाटू लागलं. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला.
महाराजाच्या चिंतनाला इथे सांगता होती. हरिभक्तीपरायण माऊली महाराज यांच्या मातोश्रीचा आज देह अवसान होऊन हा गोड जेवण्याचा कार्यक्रम सर्व जमलेली महाराज मंडळी, महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी बाबा यांचं आगमन झालेले सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गुणवान गायक वादक सर्व मंडळी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या मातोश्रीची नितांत सेवा केली, नितांत सेवा केली. त्यांनी सांगितला शेवटचा प्रकार, बाबा आळंदीहून आम्ही बरोबरच आलो, थोड्या 2 तासानं ते लेट आले. म्हणले आम्ही आलो घरी, विचारलं ते धोतर वगैरे नवं आणलं का, मोठ्या नखीचं आणलं का, तो महाराज वापला पाहिजे, अशी जी भाषा असते आईची ती बोलणं पूर्ण झालं. महाराज जाणार येसवाडीला कीर्तनाला, तेवढ्यात निरोप आला. आई शेवटपर्यंत बोलल्या आणि ते म्हणल्या हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. खरंच त्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला. आणि आईचा शेवट गोड केव्हा होतो माहितीये का? मुलांचं चांगलं कार्य बघडून प्राण सोडणं हेच तिचा शेवट गोड. मुलांचं कार्य जर वाईट असतं तर शेवट गोड होत नाही. आईला सुद्धा वरती जाऊ वाटत नाही, माझ्या लेकराचं कसं होईल. पुत्राची वार्ता सुखे ऐके जेवी माता, तैसे राहावे माझे मन, गाता ऐकता हरीचे गुण. जीवनातली आई गेली की सगळा आधार जात असतो आणि मायेचा आणि प्रेमाचा समुद्र आटत असतो. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. सगळे घरातले वाट बघतात येण्याची, पण आई वेगळ्या पद्धतीने वाट बघती. माझं लेकरू दुपारी कुठं जेवलं असन आणि एवढा वेळ कधी झाला असेल. ती जाग्याला जागीच राहत असती रात्रभर. लेकरू येईपर्यंत तिला आई म्हणतात, आई. म्हणून महाराज म्हणतात आई वडिलाची सेवा नितांत जीवनामध्ये घडावी. बाकीच्या गोष्टीची नंतर सेवा, देवाची सेवा नंतर, संतांची सेवा नंतर, महाराजांची सेवा नंतर. ज्ञानोबारांची ओवीच अशी विष्णू महाराज, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे, तुमेव माताची पिता तुमेव, तुमेव बंधूच सखा तुमेव. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आई वडिलाची नितांत सेवा केल्यामुळं, आई वडिलाची नितांत सेवा केल्यामुळं परिणाम कोणता झाला? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. आई वडिलाची सेवा करताना देव सुद्धा भेटीला येतो. म्हणून जीवनामध्ये आईची सेवा करण्याला चुकू नका, एवढं ध्यानात धरा. याच ठिकाणी माझे या 2 शब्दाला विराम देतो. शेवटची भैरवी होईल चाल, रूपरेषा कार्यक्रमाची होईल आणि कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होईल. संगीत विशारद विठ्ठल महाराज गायके, त्यांना साथ करतील संगीत विशारद हरिदास महाराज दांगट. तुका म्हणवाने, तुका म्हणवाने, तुका